लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थो अक्षर उच्यते. मग तो म्हणे गा सव्यसाची पै ये संसार पाटणीची वस्ती साविया टांची दुपुरुषी. मग तो म्हणे गा सव्यसाची. मग तो म्हणे म्हणजे श्रीकृष्ण म्हणे. कोणा म्हणे? सव्यसाची म्हणे. सव्यसाची म्हणजे अर्जुन. सव्यसाची एक अर्जुनाचं काय आहे? नाव आहे. म्हणजे दोन्ही हातानं ज्याला बाण सारखे सोडता येतात त्याला सव्यसाची असं म्हणतात, आहे का नाही? बहुतेक करून डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातानं बाण वाढायचा, आहे का नाही? पण अर्जुनाचा उजव्या हातात धनुष्य धरून डाव्या हाताने बाण त्याच निशाण्यानं चालायचा, म्हणून त्याचं नाव सव्यसाची पडलं, आहे का नाही? हे अर्जुना, ये संसार पाटणीची, ये संसार पाटण, पाटण म्हणजे नगर, या संसार रूपी नगरामध्ये दोन पुरुषाची वस्ती आहे. दोघ जण राहतात. आता निरुपाधिक तत्व सांगायचं आहे, पण निरुपाधिक तत्व सांगण्याच्या अगोदर काय सांगायला लागले? उपाधी सांगायला लागले. उपाधी का सांगायची त्याचा काल विषय झालेला आहे का नाही? आणि त्या निरुपाधिकाविषयी बोलता येत नाही, म्हणून उपाधी सांगून त्याचं काय करायचं आहे? वर्णन करायचं आहे. वस्ती साविया, सहजच दोघा जणांची, दुपुरुषी दोघांची काय आहे? वस्तीला आलेली आहे. जैशी या गव्हाची गगनी नांदत दिवरात्र दोन्ही, तैसा संसार राजधानी दोन्हीची. जसं आकाशामध्ये दिव रात्री दोन्हीची नांदत, आहे का नाही? दोनच दिवस आणि रात्र आकाशामध्ये काय करत राहतात? नांदतात, आहे का नाही? दिवस गेला की रात्र, रात्र गेले की दिवस. तसा या संसार रूपी राजधानीमध्ये हे दोघं राहतात, नाही काय? दोघच आहेत का? तिसरा कोणी नाहीये का? आहे का नाही? तुम्ही ज्याचं वर्णन करणार क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष, तर ते दोघच राहतात का? तिसरा कोणी नाहीये का? इथं माऊली म्हणतात तिसराही राहतोय. आणि काही एक तिचा पुरुष आहे, परी तो या दोहीचे नाव नस आहे. जो उद्याला गावेशी खाये दोही तिया. आणि काही एक तिचा पुरुष आहे, आणखी एक तिसरा पुरुष आहे तो, परंतु तो या दोहीचे नाव नस आहे. या दोघांचंही तो नाव सहन करत नाही. म्हणजे नाव सहन करत नाही याचा अर्थ काय? माऊली ज्ञानोबराय म्हणतायत, म्हणजे तो उद्याला, जो उदयाला आला, आहे का नाही? की काय होतं? गावेशी खाये दोही ते, या दोघांना नुसतं खात नाही, यांच्या गावासह खाऊन टाकतो. गाव म्हणजे संसार, यांचं गाव म्हणजे राहण्याचं ठिकाण. क्षर आणि अक्षर पुरुष ज्या संसार रूपी गावामध्ये राहतात, त्या संसारासह क्षर अक्षराला काय करतो? तो खाऊन टाकतो. क्षर अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, बोले निगम कळा, काय पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. तुका बोले विठ्ठल प्रसादी बोले, पण कसा बोले? क्षर अक्षरा वेगळा होऊन बोले, आहे का नाही? क्षर आणि अक्षराच्या वेगळे होऊन तुकोबाराय म्हणतात मी काय करत आहे? बोलत आहे का नाही? काय तुम्ही मग क्षर अक्षराला पाहत नाही तर काय पाहता? पाहे निगम कळा, आहे का नाही? आणि तो तिसरा पुरुष, तो तिचा पुरुष जो आहे, त्या दोघांच्या गावासह यांना काय करतो? खाऊन टाकतो. मग त्याचंही वर्णन करा ना माऊली त्या तिसऱ्याचं. पण माऊली म्हणतायत परित्ये तव गोठी असो, आधी दोन्हीची हे परी असो. त्याची जरा बाजूला ठेवा गोष्ट. तिसरा जो आहे त्याची बाजूला ठेवा. म्हणजे सांगणार नाहीत का? सांगणार, पण आधी या दोघांची गोष्ट कथा ऐका ना, आहे का नाही? आता या दोघांची आता कथा ऐका. जे संसार ग्रामा वसू आले असते, ज्या संसार रूपी गावामध्ये वस्तीला आलेले आहेत, असे जे कसे आहेत ते त्यांचं वर्णन करत असताना माऊली करतायत. एक आंधळा वेडा पंगू, येर सर्वांगी पुरता चांगू, परे ग्राम गुन्हे संगो घडला दोघा. एक आंधळा वेडा पंगू, एक आंधळा आहे, वेडा आहे आणि पांगळा आहे. आंधळा आहे याचा अर्थ त्याला दिसत नाही, वेडा आहे याचा अर्थ त्याची बुद्धी चालत नाही, आणि पंगू आहे याचा अर्थ त्याला चालता येत नाही, आहे का नाही? पाय नाही त्याला पांगळ म्हणतात, आणि हात नाही त्याला खुळा म्हणतात, आहे का नाही? त्याला पाय नसल्यामुळे त्याला चालता येत नाही. असा वेडा आहे, आंधळा आहे आणि पांगळा आहे. आणि जो दुसरा आहे तो कसा आहे? येर सर्वांगे पुरता चांगू. दुसरा जो आहे तो सगळ्या अंगानं परिपूर्ण आहे. त्याला डोळे चांगले आहेत, त्याचे हात चांगले आहेत, त्याचे पाय, सर्व अंगानं तो काय आहे? परिपूर्ण आहे म्हणले माऊली. मग एक वेडा आहे, आंधळा आहे आणि पांगळा आहे, आणि एक दुसऱ्या सगळ्या अंगानं चांगला आहे. तर मग हे यांची संगत कशी झाली? आंधळा वेडा आणि पांगळा, एक चांगला चांगल्यानं आंधळ्या वेड्या पांगळ्याला कसं काय जवळ घेतलं?
माऊली म्हणतात त्याचं असं झालं, त्यांची संगत घडण्याला एक कारण झालं. काय? परी ग्राम गुणे संगो घडला दोघं एका गावात राहत असल्यामुळे दोघांची काय झाली? संसारूपी गावात राहतात ना ते, आहे का नाही? तर संगतीचा काही संबंध नव्हता, पण ग्राम गुणी कोणता गुण जुळला त्यांचा? कोणता तरी गुण जुळल्याशिवाय संगत होत नाही. कोणता गुण जुळला? ग्राम गुणे, एका गावात राहणं, हाच काय जुळला? गुण जुळला. आणि म्हणून संगो घडला दोघांची संगत झाली. काय त्यांचे नाव? तया एका नाम अक्षरो राहते म्हणती अक्षरो, ही दोहीशी परी संसारू कोंदला असे. एकाचं नाव अक्षर आहे आणि एकाचं नाव काय आहे? अक्षर. क्षर म्हणजे नाश होणार आणि अक्षर म्हणजे नाश न होणार, आहे का नाही? हे दोन्ही आहेत. अशा प्रकारचं ही दोहीची परी संसार आणि या दोघांनी संसार सगळा भरून गेलेला आहे. आता अक्षरतो कवन अक्षरतो किम लक्षण, हा अभिप्राय संपूर्ण घेऊन चुका. आता अक्षराचं काय लक्षण आहे? अक्षराचं काय लक्षण आहे? अक्षर कोणाला म्हणावं, क्षर कोणाला म्हणावं, हा सगळा अभिप्राय म्हणजे यथावत त्यांचं वर्णन संपूर्ण विवंचुगा, संपूर्ण काय करू आपण? वर्णन करूया असं माऊली म्हणतायत. आता पहिला क्षर पुरुष सांगतायत. क्षर शब्द, क्षर पुरुष म्हणजे कोण आहे तो? तरी महद अहंकारा लागोनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. महद अहंकारा लागोनी, हे अर्जुना महद तत्व आहे ज्याच्या आधी, आहे का नाही? मग महद तत्वापासून तर गवताच्या काळीपर्यंत जे काही आहे, तृणांतीचा पांगोरा म्हणजे वरी, गवताच्या एका काडीपर्यंत महद अहंकारापासून, याचा अर्थ आथपासून इथपर्यंत ए टू झेड काही माग शिल्लक राहिलं नाही. ए टू झेड याचा अर्थ काय झाला? ए पासून झेड पर्यंत मधात सी आली, बी आली, डी आली, एफ आलं, एल आलं, के आलं, सगळंच आलंय. त्याच्यात काही शिल्लक राहिलेलं नाही. एका माणसानं चैतन्य महाराजाला असं विचारलं होतं की बुवा पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय आणि जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, मग दुसरे संत नाहीत का? दुसरे नाहीत का? नामदेव महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, सावता अनेक संत आहेत ना. संत महाराष्ट्रात संतांना भरलेली भूमी, मग दोघाचाच उल्लेख का? ज्ञानदेव तुकारामच का? ते म्हणले ए टू झेड. ज्ञानदेव तुकारामात काय झाले? सगळे. याचा अर्थ ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय म्हटलं की सगळ्या संतांचा गजेर केल्याचं पुण्य मिळतं. वेगळे वेगळे घेण्यात काही कारण नाही. वेगळे म्हणजे सगळेच आले त्यात. यांचा अर्थ त्यांचा अवमान आहे ते कमी येत असं नाही, पण या दोघांच्या गजरात ते सगळे आले. आरत्या तर सगळे आले. 2 आरत्या घेतल्या की त्याच्यात काय झाले? सगळे आले. त्याच्यात पुन्हा काही मग आता वेगळ्या वेगळ्या भागात वेगळे संत असतात, तर मग त्या स्थानिक महापुरुषाचं महत्व, स्थान, महात्म्य तिथं वेगळ्या वेगळ्या आरत्या काय असतात? चालू असतात. आता आपण विदर्भात गेलो तर बहुतेक करून गजानन महाराजांची आरती घेतातच, आहे का नाही? भगवानगडाच्या परिसरात गेलो तर भगवान बाबाची आरती बहुतेक करून घेतात. ते स्थान महात्म्य त्याच्या परिसरात, आहे का नाही? येतात ते. अशा प्रकारे महाराज याच्यात सगळं आलं, आहे का नाही? महदअंकारापासून तर गवताच्या काडीपर्यंत सगळा काय जे असेल अशा प्रकारचं जे काही सानेथोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मन बुद्धीशी जे अक्षर पुरुषाचं वर्णन करतात, जे काही सानेथोर जे लहान आहे किंवा मोठा आहे. मग महाराज काय वर्णानं लहान मोठा असेल, शरीरानं लहान मोठा असेल, वयानं लहान मोठा असेल, अवस्थेनं लहान मोठा असेल, संपत्तीनं लहान मोठा असेल, बुद्धीनं कशानंही लहान असो किंवा मोठा असो, सानेथोर याच्यात हे सगळं आलं. चालते अथवा स्थिर जे चालणारे आहेत याचा अर्थ चेतन आहे. स्थिर शब्दाचा अर्थ जड आहे का नाही? त्याला त्या आता याच्या भाषेत जंगम आणि स्थावर म्हणतात. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला. जंगम आणि स्थावर. जंगम म्हणजे चालतं आणि स्थावर म्हणजे जंगम संपत्ती आणि स्थावर संपत्ती, स्थावर मालमत्ता असं येतं ना कधी कधी आपण शासनाची स्थावर मालमत्ता. स्थावर म्हणजे जमीन न हलणारी, आणि जंगम शब्दाचा अर्थ गाड्या घोड्या पैसा इकडून तिकडे जाऊ शकतं अशा गोष्टी, आहे का नाही? चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मन बुद्धीशी. फार काय सांगावं अर्जुना, जे मन आणि बुद्धीचा विषय होत. मन बुद्धीशी गोचर म्हणजे विषय होणं, नाही का नाही? जे मन आणि बुद्धीचा काय होतं? विषय होत. किती त्याचं वर्णन करतायत पहा. त्या क्षर पुरुषाची किती लक्षणं सांगितली माऊलीत, किती लक्षणं सांगतायत. जे
अंकारापासून गवतापर्यंत पहिलं लक्षण, लहान मोठं दुसरं लक्षण, चालता अथवा स्थिर तिसरं लक्षण, मन बुद्धीशी गोचर चौथं लक्षण. आता पाचवं, जे तुले पाच भौतिक घडते जे पंचमहाभूतापासून निर्माण होतो. मग पंचमहाभूतापासून जे जे निर्माण होतं ते सगळंच घ्या. आता पंचमहाभूतापासून झालं नाही असं काहीच नाही, याच्यातही यथावत सगळं आलं आहे का नाही, नाही का नाही. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तीन प्रकाराचं सगळं बसतंय आहे का नाही. पाचवं लक्षण झालं. आता सहावं लक्षण, जे नाम रूपात सापडते, जे नामात आणि रूपात सापडले जातं. कोणतं तरी नाव असतं त्याला आणि कसं तरी काय असतं, रूप असतं, जे नाम रूपात सापडते. गुणत्रय, सहावं लक्षण. सातवं लक्षण, गुणत्रयाच्या पडते काम ठाजे, जे तीन गुणाच्या धंद्यात पडतं. आपण तीन गुणापासून निर्माण नुसते झालो नाही, धंद्यातही कोणाच्या पडलेलो आहोत, तीन गुणाच्या. कधी सात्विक, कधी आपणच नाही, प्रत्येक जीव, प्रत्येक. तुम्ही म्हणले दगड कोणत्या गुणात आहे, तमोगुणात आहे. पडून राहणं हे लक्षण कुणाचं आहे, तमोगुण्याचं आहे, तमोगुणात येतो तो, बरोबर आहे का नाही. काम ठाजे, जे धंद्यात पडतं. सातवं लक्षण झालं. आता आठवं लक्षण सांगतायत. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, काळाशी जू खेळण्याची हे कवडा. भूताकृतीचे नाणे जेणे भांगारे घडत, ज्या सोन्यानं भूतरूपी आकृतीचं अलंकार घडवल्या गेले. वेगळे वेगळे चार प्रकारचे अलंकार, जरावीज, अंडज, श्वेदज आणि उद्भिज, असे चार प्रकारचे अलंकार ज्या सोन्यापासून झाले तो क्षर आहे का नाही. आठवं लक्षण झालं. नववं लक्षण त्याचं, काळाशी जू खेळण्याची ही कवडा. काळ ज्या कवड्यानं जुगार खेळतो, काळाचा खेळ कोणावर चालू आहे, सगळा जीवावर चालू आहे ना, जडचेतनावरच चालू आहे. म्हणजे जे काळाच्या ताब्यात गेलेलं आहे, काळाला जसं खेळायचं तसं काय करत राहतो, तो खेळत राहतो. नववं, ज्ञान जाणण्याची विपरीते, जे जे काही जाणी जेते ते प्रत्येक क्षणी निमते होऊन या. दहावं लक्षण, जाणण्याचे ते ज्ञानच आहे, जे ज्ञानातच बसतं. जगत सुद्धा अज्ञानात बसत नाही. जगत दिसणं हे अज्ञानाचं लक्षण नाहीये, ज्ञानाचं लक्षण आहे. आपल्याला जर भिन्नता दिसत असेल, वेगळी माणसं दिसत असतील, कोणी उच्च नीच दिसत असेल, कोणाविषयी द्वेष निर्माण होत असेल, हे अज्ञानाचं लक्षण नाही, ज्ञानाचं लक्षण आहे ते. मग झालं सगळे ज्ञानी. आपण ज्ञानीचे तर आपण सगळे, पण अन्यथा ज्ञानी. ज्ञानीच आहोत, पण कोणते ज्ञानी, अज्ञान परवडलं. अज्ञानाचे लक्षण आपण ऐकलं ना, पहिलं खांब का पुरुष, खांबा आहे का पुरुष आहे. खांबाही म्हणून निश्चय नाही आणि पुरुषही म्हणून निश्चय नाही, हे अज्ञान. पण खांबाना असता पुरुष आहे हे अन्यथा ज्ञान. जसं आहे तसं काहीच न दिसणं हे अज्ञान, आणि जसं आहे तसं न दिसता वेगळं काही दिसणं हे अन्यथा ज्ञान. स्थाणुपुरुष आहे का नाही. स्थाणुपुरुष तेच खांबा किंवा पुरुष. स्थाणू म्हणजे खांबा आहे का नाही. अरे काय आहे, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं अन्यथा ज्ञान, ज्ञान यथार्थ ज्ञान, अज्ञान आणि अन्यथा ज्ञान. जसं आहे तसं दिसणं यथार्थ ज्ञान, काहीच न दिसणं अज्ञान, आणि जसं आहे तसं दिसता वेगळंच काही भासणं अन्यथा ज्ञान. दोरी न दिसणं, सर्पही न दिसणं अज्ञान. दोरी दिसणं यथार्थ ज्ञान, आणि दोरीवर साप भासणं अन्यथा ज्ञान. आणि दुःख देतं ते काय देतं, अन्यथा ज्ञान देतं. अन्यथा ज्ञान. दोरी म्हणून दिसली असते तर घाम फुटला नसता, काहीच नसतं दिसलं तरी घाम फुटला नसता, पण साप दिसल्यामुळे मग काय सुटला, घाम सुटला. याला म्हणतात अन्यथा ज्ञान आहे का नाही. मंद अंधकारात, ते मंद अंधकारामुळे काय झाला, उजेड नाही आणि अंधारही नाही आहे का नाही. घन अज्ञानही नाही आणि घन ज्ञानही नाही, मंद नेनो अंधारना उजेडले का, उजेडही नाही आणि अंधारही नाही. तसं जाणण्याची जे विपरीत आहे, जे ज्ञानाचे पण विपरीत ज्ञान म्हणजे अन्यथा ज्ञान, हे झालं त्याचं 11वं लक्षण याचं. आणि आता 12वं लक्षण करतात. जे काही जण जे प्रत्येक क्षणी निमते होऊन या, जे प्रत्येक क्षणाला निर्माण झाल्यापासून नाशाकडे चाललंय,
ऐशी याची स्थिती नासत जाय क्षणाप्रती. 12वं लक्षण सांगताय ज्याचा क्षणाक्षणाला नाश होतोय. आगा काढून भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहुजग दयानाम. आगा काढून भ्रांतीचे दांग. अर्जुना हे जग जे निर्माण केलेलं आहे ना ते कसं आहे? भ्रांतीचे दांग काढून भ्रमाचा बगीचा, भ्रमाचं लाकडं तोडली जंगल आणि भ्रमाचं जंगल तोडून निर्माण केलेला बंगला. म्हणजे कशाचा बंगला तोडला? भ्रमाचा. भ्रमाच्याच लाकडाचं तयार झालंय हे सगळं. भ्रमाच्या लाकडाचं तयार होऊन केलेलं असं जे सगळं हे सृष्टी निर्माण केली. हे बहु असो बहु. काय याच्याविषयी जास्त बोलावं? जगचा या नाम, ज्याचं नाव काय आहे? जग. जग हे ज्याचं नाव आहे. पै अष्टदा भिन्ना ऐशे जे दावले प्रकृती मिशे जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. जे अष्टदा भिन्न ऐशे दाविले. तुला माग आम्ही 8व्या अध्यायात 8 प्रकाराने याची भिन्नता सांगितली होती. भूमी मही मारुत मन ये भिन्न 8 भाग आहे का नाही? आप तेच गगन मही मारुत मन आहे का नाही? पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार या 8 प्रकारानं त्याचं काय केलं होतं? वर्णन केलं होतं. जे दाविले प्रकृती मिशे. प्रकृती सांगत असताना 8 प्रकारची काय केली होती ती सांगितली होती. त्यात परा प्रकृती आणि अपरा प्रकृती अशा दोन्ही प्रकृतीचं काय केलं होतं? वर्णन केलं होतं. आता 13व्या अध्यायात जरा अलीकडे या. 13व्या अध्यायात जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. क्षेत्राचं वर्णन करत असताना किती भाग सांगितले याचे? 36 भाग. महाभूतान्यंकारो बुद्धी व्यक्त मेवचे वगैरे काय नाही 36 भाग करून त्याचं काय सांगितलं होतं? वर्णन केलं होतं. साधे इतक्या लांब जर नसेल लक्षात राहिलं जरा अलीकडे ये. इतक्या लांब 8वा अध्याय जरा लांब गेला. 13वा अध्याय थोडा त्या मानानं जरा आला जवळ पण लांबच गेला. हे मागील सांगू किती? हे मागचं जाऊ दे आता. आगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकरती निरूपिली याच अध्यायात वृक्षाच्या रूपानं ज्याचं काय केलेलं आहे? निरूपण केलेलं आहे का नाही? निरूपण केलेलं आहे. ते आगवेचे साकारे कल्पुनी आपण या पुरे झाले असे तजुन सारे चैतन्याची. ते आगवेचे आकारे कल्पून आहे का नाही? सगळ्या आकाराची आपण आहोत अशी कल्पना करून या शरीर रूपी पुरीमध्ये घरामध्ये राहून त्या तदनुसार जे चैतन्य झाले ते क्षरपुरुष. याचा अर्थ जीवात्मा. या सगळ्या जे काय म्हणता येईल त्याला आकारयुक्त वस्तूत राहून आकार अशी तादात्म्य ज्यानं केलंय. वास्तविक पाहता ते आकार रूप होत नाही पण आकाराशी काय करतं? तादात्म्य करतं. तादात्म्य म्हणजे तद आत्मी. आत्म्य म्हणजे मी आणि तद म्हणजे ते मी आहे असं वाटणं याचं नाव तादात्म्य. तादात्म्य शब्दाची सरळ व्याख्या आहे. ते मी आहे असं वाटणं याचं नाव काय आहे? तादात्म्य. आणि त्यांनी कशाशी तादात्म्य केलं? देहाशी तादात्म्य केलं, आकाराशी तादात्म्य केलं. असं ज्यांनी तिथं ते चैतन्य जे आहे अर्जुना, पण याच्याशी कसं तादात्म्य केलं त्यानं? त्याला भ्रम झाला. तादात्म्य करण्याचं कारण काय झालं? भ्रम झाला. कसा भ्रम झाला? माऊली दृष्टांत देतात. जैसा कोहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंबता पाहता शोभे मग शोभला समारंभे घालीत येत. सिंहा जैसा कोहा आपणची बिंबे सिंह. एक सिंह फिरत निघाला आणि फिरत निघाला. एक विहीर होती. विहिरीला कठडा नव्हता, असं सवान होती आणि सवान होती. पाणी पावसाळ्यात अशी भरलेली होती. जरा वर आलेली पाणी स्थिर झालेलं. त्यानं उगा असं पाहिलं चालता वाटत होतं. त्याला डबल एक आत काय दिसला? सिंह दिसला. त्याला वाटलं अरे या जंगलाचा राजा मी आणि दुसरा कुठून आला? कुणी आला इकडं? आणि मग त्यानं काय केलं? पाहता क्षोभे प्रतिबिंब पाहता क्षोभे तो क्षुब्ध झाला, रागात आला आणि त्याच्याकडे काय करू लागला? पाहू लागला. दरकाळ्या फोडू लागला आहे का नाही? दरकाळ्या असा फोडायला लागला. मो भागवत घेतो का काय? या गावात 10 वर्षाचा आहे आला आता नवीन घेतो का काय आपली जागा? आता डरकाळ्या फोडू लागला.
आता ह्यो वरून कळे फोडू लागला तर आतून तो काय करू लागला, तसंच तोंड वाचू लागला, तसाच आवेश करू लागला. ह्यो म्हणला आता याला असं जमत नाही, याला मारणार म्हणजे मारणार. आणि मग त्यानं काय केलं, क्षुब्ध झाला, रागात आला आणि समारंभे घाली. तेच समारंभ म्हणजे उडी. त्यानं कशात उडी घातली, आता उडी घातली ती कुणाला पाहून घातली, याच प्रतिबिंब पाहिलं. भ्रम झाला ना त्याला, खरा आत सिंह नव्हता, याला काय झाला भ्रम. तसा ज्या चैतन्याला भ्रम झाला आणि ते चैतन्य देहाशी काय धरायला लागलं, तादात्म्य करायला लागलं. का चाललेली असत त्याची अशी योम योमावरी बिंबे जैसे आदेत होनी तैसे द्वेत घेते. पण हे दोन होत नाहीत. माऊली म्हणतात त्यानं तादात्म्य केलं म्हणजे ते दोन झाले असं म्हणायचं कारण नाही. पाण्यात पहिलं आकाश आहेच आणि पुन्हा त्या पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलंय. आकाशातच आकाशाचं काय पडलंय, प्रतिबिंब. म्हणजे त्याचा वेगळेपणा जीवत्वची नाही हे ना. कुठे जीव निराळा, तुका म्हणे कैची, कुठे जीव कशाचा निराळा आहे, काय वेगळा नाही. वेगळा झाल्यासारखा वाटतो, वेगळा होत नाही. अर्जुना गा या परी साकार कल्पुनी पुरी आत्माविस्मृतीची करी निद्रात येत. अर्जुना गा या परी या प्रकारे अर्जुना साकार कल्पुनी पुरी, साकार असलेली ही पुरी. पुरी म्हणजे देहाला घर म्हटलंय, पुरी म्हणजे घर. या देहरूपी घराविषयी या कल्पना करून आत्मात विस्मृतीची करी निद्रात येत. विसर पडून तिथं विसराची झोप घेत राहतो. मी आत्मा आहे याची काय पडतो त्याला, विसर पडून तिथं तो झोपतो. जया विसराच्या दिवशी प्रसिद्धी गाजी वायशी. विसराच्या देशात गेला की त्यालाच नाव काय येतं, जीव असं नाव येतं. प्रसिद्धी गाजी ज्याने भाष्य केली दुहीशी आघवा विषय, त्यालाच काय म्हणता येतात, जीव आहे का नाही. अशा प्रकारे अद्वैत होणी तैसे द्वैत बरोबर निद्रात येत. तिथं काय करतो तो झोप घेतो. कशा प्रकारे, दृष्टांत पै स्वप्नी शेजार देखीजे मग पौडणे जैसे ते देखीजे तैसे पुरी शेण देखीजे आत्म्याशी स्वप्नी शेजार देखीजे. एका जणांना स्वप्न पडलं, पहिला झोपलेला होता पलंगावर गादीवर. कुठं झोपलेला आहे तो, गादीवर पलंगावर पहिल्या एका झोपलेला आहे. आणि स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्यानं दुसरा पलंग गादी पाहिली. शेजार शब्दाचा अर्थ शेजारी नाही, शेजार शब्दाचा अर्थ शय्या. दुसरी शय्या बघितली आणि तो त्या शय्येवर झोपलाय. स्वप्नात झोपत नाही दुसरीकडे माणूस, दुसऱ्या शय्येवर झोपत नाही, दुसऱ्या शय्येवर झोपला. महाराज कधी कधी पंढरपुरात माणूस झोप म्हणजे झोपतो ना, झोपतोच ना. आता त्यात काय घ्यायचं करायचं. आज पंढरपुरात झोपल्यावर स्वप्न पडलं मी कुठं झोपलेला आहे, घरी घरी झोपलेला आहे. आणि घरी झोपलेला मग मला स्वप्न झालं ते दचकंचवा आला की मग वेगळंच वाटतं, अरे मी तर पंढरपुरात आहे. असं होत नाही कधी कधी, होतं ना ऐका ना. चिंतने चिरूप प्राप्त होतच कधी ना कधी, ऐका नाही. आणि म्हणून स्वप्नात त्यानं दुसरी शय्या पाहिली, त्याच्यावर झोपला, ऐका नाही. आता खरा वास्तविक पहा, आता तो त्या दुसऱ्या शय्येवर सत्य झोपलेला आहे का, झोपलेला आहे हेही खरं आणि झोपला नाही हेही खरं. तसं जीवानं देहाशी तादात्म्य केलं नाही हेही खरं, जीव देह झाला नाही हेही खरं आणि तादात्म्य केलं हेही खरं. तादात्म्य केलं म्हणजे तो होत नाही, देह होत नाही, जीव तादात्म्य केलं म्हणजे आणि तादात्म्य केलं म्हणजे ते होत नाही. पण झाल्यासारखा होत नाही असंही होत नाही, झाल्यासारखा होतो आहे का नाही. त्याप्रमाणे पाठीत ये निद्रेचे नि बरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचे नि थोरे वसना आहे साधे. आणि मग काय होतो, तिथं झोपला. या देहरूपी पुरीमध्ये तो जीव आत्मा चैतन्य झोपलं आणि झोपल्यामुळं काय झालं, घोरायला लागला. माणूस घोरतो कुठं, झोपतच घोरतो, घोरायला लागला. कोणतं घोरणं आहे या झोपतलं, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. मी काय आहे, सुखी आहे आणि दुःखी आहे. महाराज हा जीवात्मा आनंद स्वरूप असलेला दुःखी म्हणायला लागलाय, रडायला लागलाय, बरोबर आहे का नाही. अमर असलेला मरतो म्हणायला लागलाय, मरतो रे वाचवा रे, मरतो रे म्हणायला लागलाय. चेतन असलेला जडवत वागायला लागलाय,
कशाचा परिणाम आहे? घोरायलाय. हे सुखदुःखी एखादा माणूस म्हणला ना, म्हणलं हे दुःख आहे महाराज, समजा ह्यो झोपत घोरायलाय. अमर आहात खरे की पहा कुठे अमर आहात तुम्ही, तुका बराय म्हणतात, अमर आहात पण घोरायले. आणि मग झोपत काय व्हायला लागला? घोरायला लागला. मग नुसता घोराय नाही लागला, उसनाही बी लागला. झोपत काय करत नाही, राहटी माझे ना घडी काही आता रातभरच्या झोपत काय घडत आहे का नाही, काय घडत नाही. मग घोरता काय करायला लागला? उसनाय लागला. काय उसनाय लागला? अहम ममतेचे आणि थोरे वसनाये साधे. अहम आणि मम याचा काय करायला लागला? उसन नाही. हे उसन आहे. अहम मी शरीर, आणि आता अहम मध्ये कोण घ्यायचं माऊली? कशाला सांगू माऊली? पुढच्याच गोष्टीत सांगितले. घोरणं काय ते, उसणं काय आहे, काय उसणं आहे का? आता लक्ष देऊ. आपण उसणतोय का नाही आता टेस्टर लावून पाहायचा आपण. हा जनको हे माता, हामी गोर हिन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. हे उसण नाही. हा जनको हे माता, हे माझे पिता बाप आहे, आणि ही माझी आई आहे का नाही? हे उसन्न आहे. हे काय आहे? हे जर असं जे म्हणतोय आपण, हे काय आहे? उसन्न आहे. हा मी गोरा आहे. हीन मी काय आहे? हीन आहे. शक्तीहीन आहे, शरीराने हीन आहे, धनाने हीन आहे, संपत्ती नाही, अनेक प्रकारची हीनता आहे का नाही? मी गोरा आहे, मी हीन आहे, किंवा मी पुरता आहे. आपल्याला काय कमी आहे? कोणाला काय मागायचंय आपल्याला? मी काय आहे? पुरता आहे. बर, ही माझी आई, माझा पिता, मी गोरा, मी हीन, मी पुरता, हे उसन्न नाही. पण मग पुत्र, हे माझे मुलं. आपल्याला काय महाराज? 4 मुलं येतात. आपल्याला काय 4 मुलं येतात. बरं बा, खांदेकरी लांबचे आणायचं कामच नाही, त्याच्या घरीच उचलून नेऊ शकतात, आहे का नाही? हे उसन्न आहे. पुत्र वित्त, आपल्या जवळ एवढा आहे, आपल्या जवळ तेवढा आहे, आपल्या जवळ तेवढा आहे. हे काय आहे? वित्त. हे उसन्नच आहे. ते झोपतलं उसन्नच आहे. बरोबर, जाऊ द्या बाबा. मायबाप, माता पिता, गुण हिरण, शरीराचं वर्णन, पुत्र वित्त, पण ती बी आली कांता, पत्नी माझी म्हणणं काय आहे? उसन्नच आहे. माझे येत नाही सगळे, हे माझे येत ना, हे सगळं काय आहे? उसन्न. आता सकाळच्या एकांतिकामध्ये एका ऑस्ट्रेलियाच्या माणसानं प्रश्न विचारला प्रेमानंद बाबाला, की बाबा मी ऑस्ट्रेलियाहून आलोय, आहे का नाही? ऑस्ट्रेलियाहून आलोय आणि तुमचे व्हिडिओ मी बघूनच आलोय, आणि आज माझा असा प्रश्न आहे म्हणे, की इमानदारीनं जर समजा व्यवहार केला, 1 रुपयाची बेईमानी नाही केली, इमानदारीनं जर व्यवहार केला, आणि मायबाप, मुलं, पत्नी, हे सगळे आपले, यांचं जर भरण पोषण केलं, तर मला भगवत प्राप्ती होईल का? मला भगवत प्राप्ती? काही बेईमानी नाही 1 रुपयाच्या जीवनात. कोणाचं काही खाल्लं याचं नाही, काय नाही, काहीच नाही. इमानदारीनं व्यवहार करून, कष्टानं कमवून भरण पोषण करायचं. मला भगवत प्राप्ती होईल का? त्यांनी सांगितलं होणार नाही. म्हणलं कसं काय होणार नाही? त्यांनी सांगितलं भगवंताचं नाव न घेणं ही पहिली बेईमानी. तू काय इमानदारी? इमानदार तू म्हणतोय, होणार पापिया. तू इमानदार म्हणतोय ना, इमानदार खरा तू आहे. कोणाचंच काही पाहत नाही, फक्त काय घेतो? नाम घेतो. मग त्यांनी त्याला ते दृष्टांतही सांगितला. त्याला सांगितलं तुला शासनानं तिथं नोकरीला पाठवलं, बरोबर आहे का नाही? राहायला घर शासनाने दिलं, खायला शासनाने दिलं, शासन पगार द्यायला. कशा करता? शासनाचं काय करावं? काम करावं याच्या करता. आणि तू तिथं 20 वर्ष राहिला आणि वापस येऊन शासनाने सांगितलं काय केलं तू ऑस्ट्रेलियाला जाऊन? त्यांनी तू सांगितलं मी 4 मुलं पैदा केले, यांचं रक्षण केलं, यांना सांभाळलं, मी घर बांधलं, मी हे केलं, आणि मग आमचं काम काय केलं? तर तुमचं काहीच केलं नाही, तर शासन काय करी? तुला हे करायला पाठवलं होतं का तिथं? आम्ही घर, बंगला, गाडी, तुला सगळ्या सुविधा, पगार कशा करता दिला होता? आमचं काम करायसाठी दिला होता ना शासनाचं. तसं या सत्ताधाऱ्यानं आपल्याला नामस्मरणाचं काम करायला पाठवलंय. देवे दिला देह भजना गोमटा,
आणि मग तुम्ही तिथं गेल्यावर देव म्हणले का रे यमधर्म पुषे तया दोषी अशी कार्य केसवाशी चुकलाती कथा पुराण श्रवण होते तुम्हा काय होते तुम्हा कान डोळे मुख कान डोळे मुख संताची संगत काय कमी केलं होतं तुम्हाला? काय कमी केलं होतं? डोळे दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, घर दिलं, खायला दिलं, राहायला दिलं. काय कमी काय केलं होतं? कारे केशवाशी चुकलाती. पहिला प्रश्न विचारणारे कारे चुकलाती ऐका नाही पातके करिता काही माणसं म्हणजे आपण कतही पाप करत नाही, देवाचं नाव न घेणे हेच मुख्य काय आहे पाप आहे. मला वगैरे असाच महाराज दोन असं विचारलं की खरंच भगवंतांवर सगळे सुखसुविधा करून आपण भजन करत नसतो आपण त्याचे महादोषी आहेत आहे का नाही? महादोषी आहेत का नाही? महादोषी आहेत ना. त्या दिवशीच एक माणूस मला म्हणे महाराज कमाल आहे व तुमची म्हणे कीर्तनाला म्हणते म्हणे पैसे नाही पेट्रोलचे घेत तुम्ही. मी म्हणलं बाय तू लेकर किती येतं? म्हणे 2 येतं. म्हणे शाळेत येतं म्हणे हो म्हणे मुलगा MSc बिल आहे. ते योगच तसा आला ते भगवंतानं उत्तर MSc बिल आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं वर्षाचे किती रुपये भरतो तू? म्हणे मला 1.5 लाख रुपये खर्च येतो वर्षाला. MSc बीचा खर्च शाळेचं एका वर्षाचं शिक्षण घ्यायला त्याचं मला त्याच्या KG 1ची 60,000 फी म्हणजे आहे का नाही? आणि पहिल्या वर्गाची ते दुसरीत तिसरीत का काय आहे ते 1.5 लाख रुपये लागतात म्हणे. 1,00,000 1,15 लाख रुपये शाळेचीच फी आहे म्हणे. पुस्तकं येते धरून किती 1.5 लाख रुपये लागतात म्हणे. मी म्हणलं 6वी 7वीला म्हणे 2 लाख रुपये लागतात. मी म्हणलं मग भगवंतानं सांगितलं बाई म्हणलं माझी मुलगी 7वीली आणि MSc बिली आणि तिचे साबणं फाबणं उरलेले मी भेटायला गेलो की घेऊन येतो. सत्य आहे ना, जे सत्य आहे ते सत्य. म्हणजे 2 लाख रुपये वर्षाला आज देवान बसवले, पुढचं मरू दे तिकडे. मग 2 लाख रुपयाचं पेट्रोल कीर्तनाला मला लागतंय का? नाही खरं आहे ना महाराज, देवान सुविधा करून दिली नाही तर मग आपल्याला इकडे भरावं लागली नसते का? मग हा विचार केला आपल्याला आता ते देवान बसवल्यावर पुन्हा जर गोळाच करायचे तर मग त्याला आपला अर्थ नाही. बरं मग आता रात्री कीर्तनाला जायचंय, मग लोक कामं करायली आपण रातच्या जावं, लोकांना रोई सांभाळायचं काम लावलंय का नाही? मला सोयाबीन पेरल्यापासून काही काही बिचारे जागे आहेत. बरं मला जे उपकार आहेत देवाचे नाही जागे आहेत, आपण पेरून दिलं तर काढायला चाललोय. बरोबर आहे का नाही? आणि मग तो टाइम बसलेला कुठं घालायचा? निंदा करण्यात. कोणी बाजून काही करत नाही महाराज. आपण कतही देवानच आपल्याला त्या सुविधा करून दिल्या आणि तेच तिकडं घालतोय. आपण शिल्लकचं काहीच करत नाही ना. टाइम शिल्लक घालत ना पैसे शिल्लक घालत, अजिबात नाही. अजिबात नाही. मी तर भगवंताकडे प्रार्थनाच केली महाराज की देवा ज्या दिवशी मृत्यू आलेला असेल त्या दिवशी बँकेचं पासबुक चेक केलं तर फक्त खातं चालू राहील, जेवढे पैसे तेवढेच राहू दे. खरंच महाराज ज्ञानेश्वरी समोर उगं मजाक नाही तेवढे. तो पण आता मग मरायच्या आधी 2-4 दिवसांनी जर हप्ता पडलेला असला तर ती राहते. तुम्ही माणसा महाराज असं म्हणला होता आणि याच्या खात्यावर 6,000 निघले मोदी कितीचा हप्ता नाही काढून अन्न झाला तर ते राहू शकतात. कतही खात्यावर काही जमा नाही ठेवूच नको देवा, तसा प्रसंगच आणू नको. बरोबर आहे का? याच्या आधी काय म्हणले तुम्ही? मी तुम्हाला विचारलं काही घेत नाही तुम्ही, हे जमणार नाही महाराज. तुम्ही म्हणलं की मग काय होईल? म्हणलं वावर विकावं लागेल. सत्य परिस्थिती चालू म्हणून मग विकलं काय होतं? आता घेणारा नाही का लागते प्रारब्धावर होती. हे सगळं कशावर आहे? प्रारब्धावर आहे. त्याचा काय विषय आहे का नाही? म्हणून आपण वेगळं काही परमार्थात करत नाही, उलट आपण गुन्हेगार आहोत. तिथून निघालो गुन्हेगार आहे मला, मी तरी गुन्हेगार आहे. कारण कतही काही विचार न करता 24 तास विठ्ठल 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 नामस्मरण करायला पाहिजे. एवढ्या सुविधा देऊन, एवढी अनुकूलता देऊन आहे का नाही? एवढी अनुकूलता खाण्याविषयी राहण्याविषयी कोणाचा काहीच त्रास नाही. आणि तरी जर भांड्या पंचायती करण्यात टाइम जात असेल तर यम सटके द्यायचा नाही तर काय पूजा करील का? मी म्हणालोय तू खरं आहे महाराज. सगळ्या भगवंतानं काय दिलेले आहेत? सुविधा दिलेल्या आहेत, सगळं अनुकूल करून दिलंय. काही त्याच्यात हे नाही. लई मोठं कमवून ठेवायचं कारण ठेवलं नाही, पोरग दिलं नाही. ते एक झालं असतं तर पोरासाठी करून ठेवायचं. भगवंतानं उपकार केले देऊही नाही. जाऊ हे वसन नाही महाराज, काही नसते त्यात अर्थ, त्यात काही विषय नाही. काय आहे हे सगळं? काय आहे? वसन्न आहे. वसन्न अर्जुना अशा प्रकारे पुत्रवित्त कांता माझे हे ना, हे म्हणणं सगळं काय आहे? झोपत वसन्न आहे. ऐशिया विगोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची राणा तया चैतन्या नाम अर्जुना अक्षर पुरुष का ऐशिया वेदोनी स्वप्ना. असा कशाच्या अधीन झाला तो? स्वप्नाच्या.
आणि स्वप्नाच्या अधीन झाल्यामुळे धावायला लागला. कुठं? भव स्वर्गाची राणा. भव म्हणजे संसार, स्वर्ग स्वप्नातच आहे ना हो. ते सगळं प्रकृतीचंच कार्य आहे ना, आहे का नाही. भव स्वर्गाची राणा धावत. आणि असं जे चैतन्य धावता अर्जुना, त्या चैतन्यानाम अर्जुना क्षर पुरुष, त्याला काय म्हणतात? क्षर पुरुष असं म्हणतात. आता एक क्षेत्रज्ञ येणे नामे जाया ते बोलणे जग जीव का म्हणे जिये दशे ते. त्याला क्षेत्रज्ञ आहे का नाही, क्षेत्रज्ञ त्याला म्हटलंय. अशा प्रकारचं ज्याला जग काय म्हणतं? जीव. आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात? जीव. ज्या चैतन्याला म्हणतात, ज्या अवस्थेला म्हणतात, जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे. जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्व अनुकरे. आपुलेनी विसरे, आपल्या मूळ स्वरूपाचा त्या जीवाला काय पडलेला आहे? विसर पडलाय. आणि सर्व भूतत्व अनुकरे, अनुकरण करायला लागला तो. कोणाचं अनुकरण करायला? भूतत्वे. या उपाधीचं काय करायला लागला तो? अनुकरण करायला लागला. तो आत्मा बोली जे क्षरपुरुष, त्या आत्म्यालाच क्षरपुरुष असं म्हणतात, आहे का नाही. अशा प्रकारचं म्हणतात. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता वरी देहपुरी नितेजता पुरुष नामे. वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता. त्याला पुरुष का म्हणतात? त्याला पुरुष एक नाव आहे ना, त्याला पुरुष का म्हणतात? तर वस्तुस्थिती पुरता आली म्हणून. वस्तुस्थिती, त्याला जशी वस्तू आहे का नाही, वस्तू म्हणजे ब्रह्माची स्थिती, त्याला परिपूर्णता असल्यामुळे तो काही वेगळा झालेला नाही. ब्रह्मात आपण वेगळा म्हणतो आणि म्हणून त्याला पुरुषता नाव आलेलं आहे. त्याला पुरुष का म्हणतात? दुसरं एक कारण सांगतात. देहपुरी निजे जाता, देहरूपी पुरीमध्ये निजलेला आहे म्हणून त्याला काय म्हणतात? पुरुष. म्हणून त्याला पुरुष म्हणतात. अशा प्रकारचे अनेक त्याचे नाव आहेत. आणि क्षरपणाचा नातीला आळू या आईशीने आला, जो उपाधीचा आतला म्हणून या. आता तो खरा क्षीर शब्दाचा अर्थ नाश होणारा. क्षीर शब्दाचा अर्थ काय? नाश होणारा. आणि अक्षर म्हणजे नाश न होणारा. आता पहा, मग महाराज जर जीव हा आत्माच आहे, तो देहाशी तादात्म्य घेतल्यामुळे सुख दुःख भोगायला लागला, पण मग क्षर शब्दाचा अर्थ आहे नाश होणे. मग आत्म्याचा नाश कस काय होतो? जीवाला जर क्षर म्हणता तर क्षर शब्दाचा अर्थ आहे नाश होणारा. मग जीवाचा ज्या अर्थी तुम्ही त्याला क्षर म्हणता त्या अर्थी जीवाचा काय होतो? नाश होतो. आणि नाश होतो तर मग त्याला अविनाशी कसं म्हणता येईल? आणि जर आत्मतत्व जीव असेल आणि त्याचा नाश होत असेल तर आत्म्याचाही नाश होतो असं म्हणावं लागेल. आत्म्याचाही काय होतो? नाश होतो म्हणावं लागेल. आणि मग आत्म्याचा नाश होत नसेल तर जीवनतोय काय? तर जीवाचा नाश होत नाही. आणि जीवाचा नाश होत नाही त्याला क्षर पुरुष का म्हणतात? त्याला क्षर का म्हटलं? त्याला नाशवान हे नाव का आलं? तर ते नाव नाही, त्याच्यावर आळ आलाय. त्या नावाचा आळ आलाय. आळ कशाला म्हणतात? ज्याचा जो धर्म नाही त्याच्यावर बलात्कारानं तो धर्म लादणं, आरोपित धर्म. आरोपित. त्याचं नाव काय आहे? आळ. का नाही? एक आळ. तसं नसताना तसं बलात्कारानं लादणं, याचं नाव काय आहे? आळ. असं आळ. त्याच्यावर आळ आलाय. क्षरपणाचा नातीला आळू आला. कस काय आला? या ऐशेने आला. अशामुळं आळ आला. कशामुळं आला? जो उपाधीचा आतला म्हणून या. उपाधीत अडकला म्हणून. कारण उपाधीचा नाश होतो आणि उपाधीचा नाश झाला की हा दिसत नाही. आणि हा न दिसल्यामुळं लोक समजतात याचाच काय झाला? जीव गेला, जीव आला. तिथे गेला ऐशी गोभाती का कोमलतात, आहे का नाही? म्हणतात गेला. याच्याशी एकरूप आल्यामुळं नव्हता हो ह्यो चोरी करणारा नाही, पण त्याच्या संग एकच दिवस गेला आणि त्याच दिवशी पोलीसवाले पकडली. अहो ह्यो नाही हो त्याच्यात नाही, पण संघ होता ना. त्याच्यावर आळ कोणामुळे आला? संगतीमुळं आळ आला. आणि म्हणून त्याच्यावर आळ कशाचा आलेला आहे? तो या नाशिवंताची त्यानं काय केली? संगत केली आणि म्हणून त्याच्यावर तो आळ आला. अशा प्रकारे कशाप्रमाणे? जैसे खळाळाची उदका सरशी आंदोळे चंद्रिका, तैसा विकारा उपाधी कायसाची गमे. खळाळाची उदका सरशी चंद्रिका आंदोळे. पाणी खळखळ खाली वरी व्हायला लागलं की चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यात काय व्हायला लागतं? खालीवरी होतं. आता ते बिंबात काही फरक पडत नाही.
ते प्रतिबिंबच आहे, ते हलायला नाही, पण त्या पाण्यामुळे तसं वाटायला लागलं. चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वादळी खळाळ उद. हा ते निश्चळी निश्चळच आहे, पण उदक चंचळ असल्यामुळे ते काय वाटायला लागलं, चंचळ वाटायला लागलं. तैसा विकारा औपाधिक काय साची गमे, तसं विकारात आल्यामुळं औपाधिक आहे, पण त्या उपाधीनं तो गुंतलेला नाही, पण उपाधीत आल्यामुळे उपाधीचा त्यानं अहम केल्यामुळे तसा वाटतो. का खळाळू मोठका शोषे आणि चंद्रिका तैसरशीचं भ्रंशे तैसा उपाधी नाशे न दिशे उपाधिकू. आणि मग आपल्याला काय होतं, उपाधी दिसते, उपाधीचा नाश झाला की ते औपाधिक तत्व आपल्याला दिसत नाही. कशाप्रमाणे डव भरलेला आहे, त्याच्यात चंद्राचं प्रतिबिंब पडलं, डव आटून गेला, प्रतिबिंब दिसणं बंद झालं, आपल्याला डव दिसतोय. जीवन देखे मरण आहे का नाही, धरीन नवी सांडी जीर्ण, बरोबर आहे का नाही, तो मरत नाही, पण ते डवई उपाधी आहे, आणि ते पाण्याचा डोई उपाधीचा नाश झाल्यामुळे त्या प्रतिबिंबाचा नाश झाल्यासारखा वाटतो. वास्तविक आता प्रतिबिंब कुठं गेलंय, बिंबात गेलंय, त्याचा कुठं नाश झालाय, पण त्या उपाधीमुळे तसं वाटतं असं. नाही तर नैनम छिंदती छत्रानी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत नो शोषयति मारुता अचतोयम दावे मकलो देशोच्चय नित्य सर्वगत सानुर चलोयम. तर अजून हा नित्य अचलो आशा शोधू सर्वत्र सजिजू परिपूर्ण हा आहे का नाही, हा काय प्रलोदके ना आपलं अग्नी दावून संभवित महाशोषून प्रभवे मारुताचा अर्जुन हा नित्य अचलो हा शाश्वतो सर्वत्र सजोजितो अर्जुन ऐसा हा जाणावा सर्वात मुकू मानवा मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा. आम्हाला काय कळत नाही, येत नेनावया याची कारण जे इंद्रियाधीन, पण ती आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे, आपण भ्रमात पडलोय का, इंद्रियाधीन पण नेनावया हेची कारण, नेनावया त्याच्यामुळं कळत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे का नाही. आता रूप करू उपाधिक ऐशे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व याते जोडे तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम. असं उपाधीच्या बरोबरीनं याला क्षणिकत्व प्राप्त झालं नाही, झाल्यासारखं वाटलं, उपाधीचा नाश झाल्यामुळे याचा नाश झाल्यासारखा वाटला. तेने खोंकरपण घडे, तेने फुक्कटच याच्यावर क्षर नावाचा आळ आला. वास्तव आता हा क्षर नाही, हा जीवात्मा क्षर नाही, नाश होणारा नाही, त्याच्यावर तो आलेला काय आहे, आळ आहे. आता एवम जीव चैतन्य आगवे ते क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू बरवे अक्षराशी. या जीव चैतन्यालाच अर्जुना क्षर पुरुष असं म्हणतात, असं तू जाण. आता अक्षराचं काय करू, रूपयुक्त करू. आता क्षराचं झालं स्पष्टीकरण आहे का नाही, क्षर का पुरुष कसा आहे, त्याला क्षर हे नाव का आलेलं आहे, हे सगळ्याचा विचार आता यथावत झालेला आहे. आता अक्षर, आता जसा क्षर पुरुषावर क्षर नावाचा आळ आलाय, तसा अक्षर पुरुषावरही अक्षर नावाचा काय आलेला आहे, आळ. त्याला अक्षर म्हटलंय की वास्तविक आता जे क्षर आहे त्याला अक्षर म्हटलंय, आणि जे अक्षर आहे त्याला क्षर म्हटलंय. ये मृत्यू लोकीचे उपराटे, असंच आहे मृत्यू लोका. सगळा व्यवहार कसा आहे, उलटा आहे. कल्पना अविद्या त्याने झाला जीव, मायोपाधी शिव असं झालेलं आहे. अविद्येमुळे झाले सगळे, अविद्येने कल्पना वाढत गेल्या, म्हणजे भ्रम झाला, आणि मग त्याच्यामुळे ते वाढत गेले आहे का नाही. आता अक्षर पुरुषाचं काय करतात, वर्णन करतात. तरी अक्षर जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्येच तुका गिरीवरा मेरू जायचा. आता अक्षर नावाचा जो दुसरा पुरुष आहे अर्जुना, तो कसा आहे, जैसा गिरीवरा मध्यस्तू मेरू. सगळ्या पृथ्वीच्या मध्य भागात कोण आहे, मेरू पर्वत आहे. मेरू पर्वतापासून सगळीकडे अंतर काय आहे, सारखं आहे. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी ये न भेदेती बागी तैसा दोही ज्ञानांगी पडे ना जो. पृथ्वी पाताळ स्वर्गी, पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग असे तीन प्रकारचे भेद पडले का नाही, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. पण तिन्ही भेदानं मेरू पर्वतात 3 भेद होत नाही. स्वर्ग मृत्यू पाताळानं जसं मेरू पर्वत 3 जागी विभागल्या जात नाही, तसा हा सुद्धा इन भेदे दोही ज्ञानानंगी पडे ना जाऊ. तसा जो ज्ञान आणि अज्ञान या दोघांच्याही अंगाला लागत नाही, 2 भागी होत नाही. हा
कोणतं ज्ञान कोणतं अज्ञान त्याचं वर्णन करतात. कोणत्या ज्ञानानं आणि कोणत्या अज्ञानानं हा विभागला जात नाही. ना यथार्थ ज्ञानी एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐशे निखिळ जे नेनने त्याची ते रूप. ना यथार्थ ज्ञाने एक कोणी हा अक्षर नावाचा पुरुष यथार्थ ज्ञानाशी एक होत नाही. यथार्थ ज्ञानाशी कधीच एक होत नाही आणि अन्यथा ज्ञानानं द्वैतात येत नाही. यथार्थ ज्ञानानं एकरूपता प्राप्त होते, अन्यथा ज्ञानानं द्वैत वाढतं. लक्षात आलंय का? यथार्थ ज्ञानानं समदृष्टी प्राप्त होते. अहम ब्रह्मास्मी हे कशाचं वर्णन आहे? यथार्थ ज्ञानातलं वर्णन आहे. आणि द्वैत दिसणं, वेगळे वेगळेपणा दिसणं हे कशाचं वर्णन आहे? अन्यथा ज्ञानाचं वर्णन आहे. मग यथार्थ ज्ञानानं तो यथार्थ ज्ञानाच्याही जो अंगाला लागत नाही, अन्यथा ज्ञानाच्याही जो अंगाला लागत नाही, त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात. यथार्थ ज्ञान नाही, अन्यथा ज्ञान नाही, मधात जे राहतं ते अज्ञान राहतं. म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे कोण आहे? अज्ञान. पहिलंच सांगितलं खरा अक्षर आहे, पण त्याच्यावर नाव त्याला ते माऊलीने पुढे त्याचं खूप स्पष्टीकरण केलेलंच नाही का नाही. त्याला अक्षर पुरुष असं म्हणावं. त्याचे ते निखिळ जे नेनने त्याचे ते रूप केवळ अज्ञान हे त्या अक्षर पुरुषाचं काय आहे? रूप आहे का नाही. वासुता निशेष आहे ना घाट भांडादी होय त्या मृतपिंड आहे शाय मध्यस्थ जे मधात ये ना यथार्थ ना अन्यथा म्हणजे मधाती असं मधला भाग जो आहे ते अज्ञान आहे. कसा आहे? दृष्टांत देतात माऊली. पासुता निशेष जाय ना घट भांडादी होय आहे का नाही. एका कुंभारानं माती आणली आणि मडकं बनवायला त्याचा चिखल केला, चिखलाचा गोळा केला. आता चिखलाचा गोळा आहे. आता चिखलाचा गोळा म्हणजे माती नाही, माती नाही याचा अर्थ दृष्टांत आहे. तुम्ही म्हणता मग गाडगं झालं तरी त्याच्यात माती आहे, हा दृष्टांत आहे. माती नाही याचा अर्थ त्याला आपण माती म्हणतो का? चिखल म्हणतो. माती नाही. बरं गाडगं आहे का? गाडगंही नाही. माती नाही, गाडगंही नाही, मधली अवस्था म्हणजे चिखलाचा गोळा. तसं हे ज्ञानही नाही, अन्यथा ज्ञानही नाही, मधली अवस्था चिखलाचा गोळा म्हणजे अज्ञान असं त्याचं वर्णन. अशा प्रकारचा तो आहे. पार्था जागणे तरी बुडे. पुन्हा दृष्टांत देतात. आम्ही गाडगे मडके काही घडवताना पाहिजे नाही. बरं ठीक आहे. पार्था जागणे तरी बुडे परे स्वप्नीचे काही न मांडे तैसे निद्रे सांगडे न्याहाळणे जे जागणे तरी बुडे. जागणं बुडालं, जागणं बुडालं आणि स्वप्न सुरू नाही झालं. मधली अवस्था कोणती राहिली? मग झोपच राहिली ना. कारण जागृतीतून झोपत गेला म्हणून जागापणा नाही राहिला आणि झोपत गाढ झोपेत गेला आणि स्वप्न सुरू नाही झालं. म्हणजे ना जागृती ना स्वप्न, सुषुप्तीची अवस्था, मधली अवस्था म्हणजे अज्ञान. अशी तो अज्ञान जे आहे अर्जुना, निद्रा विश्वागवेची मावळे आणि आत्मबोध तरी नुजळे ती अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. का याचं हे दृष्टांत झाले. आता यथार्थ सिद्धांत सांगतायत त्याचा. माती नाही, गाडगं नाही, चिखल मधली अवस्था, जागृती नाही, स्वप्न नाही, मधली अवस्था झोप, सुसुप्ती. तसं अज्ञानाचं काय तसं कार्य आहे? मधात कसं आहे अज्ञान? ऐका. विश्व आगवेची मावळे. विश्व म्हणून दिसायलं नाही. अज्ञानात विश्व दिसत नाही. झोपत काही दिसत नाही आपल्याला. झोप म्हणजे अज्ञान आहे का नाही. विश्व दिसत नाही. मग विश्व दिसत नाही तर आत्मबोध झालाय का? आत्मबोधही झाला नाही. विश्व दिसत नाही, आत्मज्ञानही झालं नाही. अशी जी मधली अवस्था ते अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. त्या केवळ अज्ञानाला काय नाव येतं? अक्षर. अक्षर त्याला असं म्हणतात. अक्षर म्हणजे नाश न होणार. अज्ञानाचा नाश होत नाही काय? पुढे त्याचं स्पष्टीकरण माऊलीने त्याच्याही नावाचं दिलेलं आहे. अक्षर असं त्याला काय म्हणतात. बरोबर आहे का नाही. सर्वाकळी सांडिले जैसे चंद्र पण उरे अवशे रूप जाणावे तैसे अक्षराचे पुन्हा दृष्टांत देतात. सगळ्या 16 कळे, चंद्राच्या 16 कळा आहेत ना, सूर्याच्या 12 आणि
काय हो ना, सूर्याच्या 12 आणि चंद्राच्या 16 आहे का नाही. एका महाराजाला एकाने विचारला होता प्रश्न, म्हणे महाराज 12-16 जणी हरीशी नेनती मनोनी फिरती रात्रंदिवस, याचा अर्थ काय. त्यानं मला विचारला, मग नंतर सांगितलं मला. म्हणजे मी दुसऱ्या एका महाराजाला विचारला होता, त्यानं ते नाव वगैरे सांगितलं, जाऊ दे. विचारलं, म्हणलं मग काय सांगितलं. तेव्हा म्हणे एकाच्या वावरात 12 रोज धरली आणि एकाच्या वावरात 16 रोज धरली. आता ते देवाला ओळखतात का, नाही ओळख. मग म्हणून नाथ महाराज म्हणले मनोनी फिरती, याच्या वावरात याच्या वावरात त्याच्या वावरात त्याच्या वावरात, म्हणून त्यांना रात्रंदिवस ते काम करत काय करावं लागायलंय, फिरावं लागायलंय, असा त्याचा अर्थ आहे. म्हणे त्याचा तसा अर्थ नाही. 12-16 शब्दाचा अर्थ 12 सूर्याच्या काळा आणि 16 चंद्राच्या काळा. या देवाला न जाणल्यामुळं रातच्या चंद्राच्या फिरायल्या आणि दिवसा सूर्याच्या फिरायल्या, फिरावं लागायला त्यांना, आहे का नाही. याचा अर्थ याच्यातून दृष्टांत दिला. एकच झालं नियंती. याचा अर्थ त्यातून दृष्टांत दिलाय की देवाला नाही जाणलं तर आपल्याला काय व्हावं लागेल, फिरावं लागेल. त्या जसा फिरतात फिरावं लागेल. फिरायचं नसेल तर देवाला जाणार, आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात ना, काय हरीला ज्यानं जाणलं त्याची शरीर झाला सफळ व्यापार, त्याच्या फिरणं काय झालं, सफळ झालं, आहे का नाही, आहे का नाही. अशा प्रकारचं आहे. मग जसं 16 कळा संपून एकही कळा शिल्लक राहिली नाही, अशा 16 कळा संपून जसा अमावस्येचा चंद्र निव्वळ काहीच नाही, निव्वळ अंधकार, तसं ती दशा म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे अज्ञान, दृष्टांत आहे का नाही. अशा प्रकारचं अज्ञान. पय सर्वोपाधी विनाशे, जे जीवदशा जे तपैसे, फळपाकांत जैसे झाड बीजी, सर्वोपाधी विनाशे, सगळ्या उपाधीचा नाश झाल्यानंतर ही जीवत्व अवस्था जिथं विश्रांतीला येते. जसं झाडाचा नाश झाल्यावर ते झाड फळात काय येतं, विश्रांतीला. मला जगाच्या विस्ताराचं बीज म्हणजे अज्ञान आहे. बरं काय आहे बीज त्याचं, अज्ञान. आपण पाहिलं ना, या झाडाचं मूळ काय आहे, नाही अज्ञाना वाचोनी मूळ, याचे असले पण तवा नाही अज्ञाना वाचोनी मूळ, अज्ञान मूळ आहे, असं ते अज्ञान आहे. मग तैसे उपाधी उपहित ठोकोनी ठाके जेत, तया ते अव्यक्त बोलती का. उपाधी आणि उपहित हे सगळं जिथं जिथं जाऊन थांबतं त्याला अव्यक्त अव्यक्त असंही काय केल्या जातं, बोलल्या जातं. घन अज्ञान सुषुप्ती जो बिजो भाव म्हणती, येर स्वप्न आन जागृती फळ भाव जायचा. घन अज्ञान सुषुप्ती, सुषुप्ती घन अज्ञान, झोपतल्यासारखं घट्ट अज्ञान, हे ज्याचं बीज आहे याला बीज भाव म्हटले. काय बीज आहे सृष्टीचं, घन अज्ञान. घन अज्ञान, घन ज्ञानात सृष्टीच नाही, ज्ञानात काय नाही, सृष्टीच नाही. घन अज्ञान, घन अज्ञान हे बीज आहे. आणि स्वप्न आणि जागृती म्हणजे सुसुप्ती, अज्ञान सुसुप्ती हे याचं बीज आहे. आणि स्वप्न जागृती हे त्याचे 2 फळ आहेत. किती गोड वर्णन आहे. आता बघा तुम्ही, सुसुप्ती हे बीज आहे आणि जागृती आणि स्वप्न हे काय आहे, फळ आहे. सुसुप्ती जागृती आणि याचं जन्मदात्री आहे, झोप जागेपणाची आणि याची. महाराज इतकं याच्यात एवढा यथार्थ सिद्धांत आहे आणि एवढा मोठा उपदेश आहे जर घेतला तर. याचा अर्थ अज्ञान याचं बीज आहे आणि जागृती आणि स्वप्न हे दोन्ही याची फळ म्हणजे अन्यथा ज्ञान आहे. जेवढं अन्यथा स्वप्न तेवढीच अन्यथा जागृती. जेवढं अन्यथा ज्ञान स्वप्नातलं तेवढंच अन्यथा ज्ञान काय आहे, जागृती. जेवढा भ्रम स्वप्नात तेवढाच भ्रम जागृती, आहे का नाही. जनकाचं उदाहरण सांगतात ना, हे खरं का ते खरं म्हणले, हे जसं तुम्हाला दृष्टांत माहिती असेल ना, जसं हे तसं हे, आहे का नाही. जनकराजाचं उदाहरण अष्टावक्रानं उत्तर दिलेलं आहे ना.
त्याने विचारलं होतं ना, स्वप्न पडलं होतं जनक राजाला, आहे का नाही? आणि स्वप्न पडलं तर स्वप्नात महाराज भिकारी झाला तो, खूप मोठा ती कथा आहे. भिकारी झाला राजा, काय कुटक्याला काय करू लागला, महाराज हैराण झाला. दुसऱ्या राजाने आक्रमण केलं, राज्य सगळं दुसऱ्याच्या ताब्यात गेलं, भीक मागायली, कोणीच देईना राजाला काही खायला. 7-8 दिवस उपाशी तळतळ कांगालो, घाम आला तर आरडला राजा. स्वप्न पडलं होतं, मोठ्यानं आरडला. तर बाजूला सेवक होते, राणी होती. काय झालं? राजा भानावर आला, घामघीम पुसलाम, पाहिलं तर मी सोन्याच्या पलंगावर, हिऱ्या माणिक मोत्याच्या पलंगावर झोपलोय. राजानं राणीने विचारलं, राजे काय झालं? जनक राजा होते, त्यांनी सांगितलं हे खरं का ते खरं? राणी आरबळली. राणीला वाटलं राजाच्या डोक्यावर परिणाम झाला, अकोल्याला नेणं लागते. हे खरं का ते खरं? शोक पळत आले, काय झालं? मंत्री बोलवले, वैद्य बोलवले, प्रत्येकाला राजाचा एकच प्रश्न, हे खरं का ते खरं? राजा सिंहासनावर येऊन बसला. लोकांना अनेक विद्वान बोलवले. विद्वान येताना पहिला राजाचा प्रश्न, महाराज हे खरं का ते खरं? ते काही कळलं बरं, सांगे नाही मागचं पुढचं काही काय करणार आहे बरं कोणाला, हे खरं का ते खरं? अष्टावक्र आले. अष्टावक्रातून हात येताना पाहिलं, अष्टावक्र उभेच होते. सांगितलं, महाराज हे खरं का ते खरं? त्यांनी सांगितलं, राजा जसं हे तसं ते, आणि जसं ते तसं हे. विद्वान कोणालाच कळलं. राजा शांत झाला. काय या दोघांत झालंय काय नेमकं, काही कळलं. याचा अर्थ राजाचा प्रश्न होता, स्वप्न खरं का जागृती खरी? कारण स्वप्नात मी भीक मागायलोय, जागृतीवर सोन्याच्या पलंगावर लोळायलोय. मग स्वप्न खरं का जागृती खरी? त्याचं उत्तर अष्टावक्रांनी दिलं, जसा स्वप्नातला भिकारी खोटा, तसा जागृतीतला राजाही खोटा. जसं ते तसं हे, आणि जसं हे तसं ते. दीर्घ स्वप्न, काही जास्त लांब पर्यंत स्वप्न. अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे असं. आणि हे निद्रारूपी अज्ञानाचे 2 काय आहेत? फळ आहेत, आहे का नाही? जागृती आणि स्वप्न फळ आहेत. अशा प्रकारे फळभाव तयाचा, जयाची का बीज भाव वेदांती केला ऐसा हावो, तो तया पुरुषा ठाव अक्षराचा. वेदांती लोकांनी ज्याला बीज भाव म्हणून ज्याचा डांगोरा पिटवला आहे, वेदांती लोक याच अक्षर पुरुषाला काय म्हणतात? बीज भाव, बीज म्हणतात. असं जे म्हणतात ना अर्जुना, तो तया पुरुषा ठाव अक्षराचा, त्या पुरुषाला अक्षर असं या नावानं संबोधल्या जातं. अशा प्रकारे त्या अक्षराचं वर्णन केलेलं आहे. झाला का आपला? येतो अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती. आज का वावर जायचं काम नाही. मी ऐकला त्यांना ते साहेब रामाला कोणते खनपुरीकर खनपुरी नाही ते काय खनपुरीकर खनपुरीकर नाही कोठाळकर. आता गेले ते, आता मला वाटतं याच वर्षात मागच्या 4-6 महिन्याचाच काहीतरी काळ आहे. नको येऊ दे ना, आली तर तिच्यात टाइम लागतो. काहीच नको तू शांत पैसे. तर त्यांनी सांगितलं ते बरं का. त्यांनी सांगितलं ते म्हणे एक बामण होता, ते दृष्टांत त्याचे जरा येत राहिले. एक बामण होता म्हणे, त्यानं चालता जांभळं घेतली म्हणे, पावशे लय महाग जांभळं म्हणे. आता बामणाला त्यांनी जरा वर्णन केलं, पण ते बामण मला म्हणजे जाऊ द्या पैसे गेले. ते पूजेहून आला होता म्हणे, आणि त्यानं घेतले म्हणे 100 रुपयाचे पावशे. आता पावशेला जांभळं मोठाली होते म्हणे, किती 5-6-7-8 जांभळं आली. आणि मग ते जांभळं खात आपला बामण चालला म्हणे. चालला तर त्याच्यात तो काळा किडा आला होता एवढा, त्या जांभळा सारखाच. थोडाफार वेगळा कलर असेल, पण जांभळात राहून पूर्ण जांभूळ झालेला तो आला होता. आता त्यानं तो जांभूळ टाकले तो किडा आला असा धरला की ते चिरचिर करायला लागलं. कोण? किडा चिरचिर करायला लागला. त्याला वाटलं आता हे काय करताय आपल्याला, आता किंवा म्हणला ह्या पाय गाड्या पहिले 100 रुपये पावशे रुपये, पण मापात यायचं नव्हतं. आता चिर कर का पीर कर, खाल्ल्याशिवाय सोडित नाही, कारण तू मापात आला. त्याचं बटन बंद कर. तू कशात आलेला आहे? मापात आला, मापात. बंद करून टाक. असं केलं असेल काहीतरी. मी म्हणलं ते वेळेवर वाढवणं म्हणजे विक्षेपच. ते म्हणलं तू चिर कर का पीर कर, पण तुला सोडित नाही, कारण मापात आला.
पैसे दिले पुन्हा तो म्हणला तू बामण आहे. पैसे दिले ना तो म्हणला तू बामण आहे म्हणे. बामण असलो पण मग मापात आल्यावर सोडू का? तसं तुम्ही आता मंदिराच्या आत आले म्हणजे मापात. आता टायमिंग वाढली बी. फिरकार का फिरकार आता सोडले ना नाही जाऊ दे आता. उलट्या मापात येत नाही. जेथोनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रेगा. जेथोनी अन्यथा ज्ञान फाकोनी. ज्या अज्ञानापासूनच अन्यथा ज्ञान काय झालेलं आहे. पहिला अज्ञानात होता कोहम 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 आहे का नाही. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान, कोहम हे अज्ञान आणि कोहम म्हणता म्हणता देवोहम हे म्हणायला लागला. हे झालं अन्यथा ज्ञान. असा अन्यथा ज्ञानाचा जिथून जन्म होतो अशा प्रकारचे अर्जुना हा कोणी जागृती स्वप्न जागृती आणि स्वप्न जिथून विस्तार पावतात. नाना बुद्धीचे रान रेगाले अशा. मग ते नाना प्रकारची रानानं ती बुद्धी काय व्हायला लागते स्वप्नात आणि जागृतीत. किती मोठं रान आहे. स्वप्नाचं रान का लहान आहे का जागृतीचं रान थोडं लहान आहे. अशा प्रकारे जीवत्व जेथोनी किरटी विश्व उठतची उठी जे उभय भेदाची मिठी अक्षर पुरुष. जीवत्व जेथोनी किरटी विश्व उठतची उठी. जिथून जीवत्व ही दशा जिथून प्राप्त होते, विश्व ज्याच्यापासून निर्माण व्हायला सुरुवात होते, उभय भेदाची मिठी अक्षर पुरुष आहे का नाही. उभय म्हणजे दृश्य आहे का नाही. दृश्य आणि दृष्टा या दोन्हीचंही जिथून काय होतं जन्म होतो. दृश्य आणि दृष्टा हे भेदात आहे का नाही. दृश्य म्हणजे विषय आणि द्रष्टा म्हणजे पाहणारा आहे का नाही. अशा प्रकारचं जिथून तयार होतं. हे रुक्षर पुरुष का जनी जी खेळे जागृती स्वप्नी ती अवस्था जो दोन्ही विया लागा. याला क्षर पुरुष का जनी जो क्षर पुरुषाला जन्म देणारा आहे. अक्षर पुरुष म्हणजे अज्ञान आणि क्षर पुरुष म्हणजे जीव. जीवाला जीव कोणामुळे झाला अज्ञानामुळे झाला ना. त्यातूनच जन्मला ना आहे का नाही. ज्या जीव गुंडलिया प्रकाशा जीव गुंडलिया त्या अवस्थेला काय म्हणतात जीवदशा म्हणतात. जनी जी खेळे जागृती स्वप्नी जो जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था काय करत राहतो खेळत राहतो. त्या अवस्था जो दोन्ही आणि त्या दोन्ही अवस्थेला ज्यानं जन्म दिलेला आहे. अशा प्रकारचं जे अज्ञान पय अज्ञान घन सुषुप्ती ऐशेशी जे का ख्याती या उनी एके प्राप्ती ब्रह्माची जे अज्ञान घन सुषुप्ती. ते अज्ञान कसं अज्ञान घन सुषुप्ती. घन म्हणजे गाढ निद्रा. गाढ निद्रा म्हणजे अज्ञान. ऐशीशी जे का ख्याती. ख्याती म्हणजे अवस्था किंवा सुषुप्ती या नावानं ज्याचा डांगोऱ्या पिटल्या जातो. झोप 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 ज्याला म्हणतात. अशी जी अवस्था आहे अर्जुना ती अवस्था म्हणजे अज्ञान आणि ती अवस्था इतकी सामान्य नाही. खूप मोठा अधिकार आहे त्या अवस्थेचा सुद्धा. पण या घन अज्ञानाचा सुद्धा अन्यथा ज्ञानाचा पेक्षा अज्ञान कितीतरी श्रेष्ठ आहे. कितीतरी श्रेष्ठ आहे. या उनी एकी प्राप्ती ब्रह्मविद्येची प्राप्ती म्हणजे घन सुषुप्ती. ब्रह्मविद्येची प्राप्ती म्हणजेच काय आहे घन सुषुप्ती. त्याचं बटन बंद होत नाही का. बटन बंद केलं ते पिन काढून जोड काय लाईट आपला चालू ते लाईट चालू ना तरी ते वाजणार ते बंद पडून जाणार. चालू आता वाजून वाजून बंद पडणार. एक काम कर पटापट हे दोन्ही फॅन टाक ते लगेच बंद पडून घन अज्ञान असं महाराज. ब्रह्मस्थिती ब्रह्मीची जे प्राप्ती ब्रह्मप्राप्ती येते पण एकी उनी एक कमीपणा आहे त्याच्यात. नाही तर ब्रह्मस्थितीच म्हणता आलं असतं पण त्याच्यात काय आहे एक कमीपणा आहे. तसं महाराज त्या राजसहाराला माऊली ज्ञानोबारायांनी इतका गोड नाव दिले मारे उनी काळकूट. ते काळकूट नावाचं विषच आहे
पण त्याच्याकडे एक कमीपणा आहे, काय मारे उन्हे. हे काळकोट नावाचं विष लगेच मारतं आणि त्या बिचाऱ्याकडे मारण्याची काय नाही, मारे उन्हे. एक ऊन आहे मारे, नाही तर काळकुट, नाही तर सगळ्या बाजूनं काय आहे काळकुट. माणसं म्हणतात ना त्यो फक्त एका बाजूनं गेला, नाही तर माणूस तसा सोनच आहे पण एका बाजूनं. तसं झोप म्हणजे ब्रह्मावस्थाच, पण एका बाजूनं उनी आहे. कोणत्या बाजूनं उनी आहे ते पुढच्या ओळीत सांगतात. सातची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून. तो जर झोपतला पुन्हा जागा झाला नसता आणि पुन्हा स्वप्नात गेला नसता तर त्याला ब्रह्मावस्थाच म्हणता आली असते. पण एक कमीपणा आहे, ते झोपती जात जागा होतही नाही तर स्वप्नात जाते. मला झोपत दुःखच नाहीये. झोपत दुःख आहे का झोपणं? झोपत काही दुःख नाही. किती दुःखी माणूस, म्हणून तर जास्त दुःखी माणसं झोपाच्या गोळ्या देतात. आराम नाही, झोपत दुःख नाही. झोपला की त्याला आठवणच नाही ना, त्याला काय नाही दुःख नाही. पण मग ते जाग होतंय, नाही तर स्वप्नात गेलं तरी दुःख आणि जाग झालं तरी दुःख. हे असं आहे. नाही तर त्याला ते म्हणता आलं असतं महाराज ब्रह्मस्थिती माऊली म्हणतायत. परे प्रकृती पुरुष दोन्ही आभ्रे झाली जी गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्ने देखील असे. प्रकृती आणि पुरुष हे दोन ज्या आकाशात निर्माण झाले, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे ज्याच्यामुळं ज्या झोपतल्यामुळं स्वप्नामुळं निर्माण झाले, हे असो आदो शाखा या संसार रुखा मुळं ते रूप पुरुषा अक्षराचे. हे जाऊ द्या सगळं. आता त्या सगळ्या आपण या अध्यात वर्णन केलं ना की वरून सगळ्या खाली फांद्या आलेल्या आहेत या वृक्षाच्या, आहे का नाही, अश्वत्थ वृक्षाच्या वरून खाली फांद्या आल्या. त्या फांद्या ज्या मुळातून निघाल्या ते मूळ जे आहे ते मूळ म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे अज्ञान. हा पुरुष का म्हणिजे जो पूर्णपणे चिनिजे पै मायापुरी पौळीजे ते नाही बोले. मग याला अक्षर पुरुष का म्हटलं तर पूर्णपणे चिनिजे 100% झोपलेलं आहे ना अज्ञान. म्हणजे जागृतीतही नाही आणि स्वप्नात नाही, पूर्णपणे 100% निजलेलं म्हणून त्याला पुरुष म्हणतात. मायापुरी पौडी जे पुरुष म्हणण्याचं दुसरं कारण, मायारूपी पुरीमध्ये ते पौडलंय झोपलंय म्हणून त्याला काय म्हणलंय पुरुष म्हणलंय. आणि विकाराची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेनिजे जे माझ्यारी ते सुषुप्ती गा. हा विकाराची जे वारी, विकाराची जी जन्मभूमी आहे, जिथून विकाराला काय होतात जन्म येतात, जन्मभूमी आहे. विपरीत ज्ञानाची परी विपरीत ज्ञानाचा प्रकार जिथून तयार होतो, अज्ञानातूनच तयार होतो. नेनिजे जे माझारी ते सुषुप्ती गा. आणि ज्याच्यात काहीच कळत नाही ती झोप, त्याला अज्ञान असं म्हणतात. म्हणून या नाम आपेशे शरणे या नशे आणि कै हान नाशे ज्ञाना उने. मग याला अक्षर का म्हटलं? अज्ञानाला अक्षर म्हटलं म्हणजे अक्षर म्हणजे नाश न होणारा, आणि अज्ञानाचा मग याचा अर्थ काय होत नाही, नाश होत नाही. हा माऊली म्हणतात खरं, याला अक्षर का म्हणतात ते आता ऐका. काय म्हणलं अक्षर? शरणे या नशे, याचा नाश होत नाही म्हणून याला अक्षर म्हटलं. म्हणजे अज्ञानाचा नाश होत नाही का? नाश होत नाही. आणि के हान नाशे, नाशे असं नाही, आणि के न नाशे ज्ञाना उने. ज्ञान सोडून दुसऱ्या कशानंच याचा नाश होत नाही म्हणून याला अक्षर नाव आलंय. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर गाली तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळिले, एके वैशेचे जाड बांधले ते मनमताची एकाचे लागले ते विषय मगरी सांडले सगळून या. एकी कर्मबायाचा एकी तरावयाची आशा केला कर्मबायाचा बरवसा तो स्वर्ग निषेधाच्या आडवा माझी अशी वळसा विधी निषेधाची याच्यात पडत गेले असं वर्णन केलं. ज्ञानानच नाश, ज्ञानी विनय एके उपाय करीशी याचा नाश होत नाही म्हणून याला अक्षर म्हटलंय. वास्तव पाहता अक्षर हा याच्यावर आलेला आळच आहे या नावाचा, आहे का नाही. पण आता त्याला अक्षर म्हणावं लागलं कारण दुसऱ्या कशाने त्याचा काय होत नाही, नाश होत नाही म्हणून. या लागे हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू याला देशित वरू सिद्धांताच्या. आणि याच्यामुळं वेदांती लोकांनी याचा डांगोरा पिटावला अक्षर म्हणून. नाश होत नाही ज्ञानाशिवायचा म्हणून अक्षर, आहे का नाही. असं सिद्धांताच्या मोठ्या मोठ्या डोंगरात याला हे नाव दिलं, वेदात नाव दिलं याला. हे ऐसे जीव कार्य कारण दया माया संगोचे लक्षण आरुष्य पुरुष जाण चैतन्य ते. असं जीवाच्या कार्याला आणि कारणाला जे कारणीभूत आहे मायेच्या संगतीत राहत हे ज्याचं लक्षण आहे अर्जुना त्याला अक्षर पुरुष
असं त्या चैतन्याला अक्षर पुरुष असं म्हणतात, असं तू जाण. मग त्या दिवशी सांगितलं होतं आपल्याला जर ज्ञानात जायचं असेल तर अन्यथा ज्ञानातून डायरेक्ट ज्ञानात जाता येत नाही. अन्यथा ज्ञानातून अज्ञानात यावं लागतं आणि अज्ञानातून मग कुठं जावं लागतं? ज्ञानात जावं लागतं, आहे का नाही? देवठाण्यावरून तळणीला गेला असेल तुम्ही माणसाला मग इकडून चालत नाही का? तसं नाही, इथं तसं चालत नाही. येताना मधात देवठाणा घ्यावंच लागतं. अन्यथा ज्ञान मी देह आहे, अज्ञान मी कोण आहे आणि यथार्थ ज्ञान मी ब्रह्म आहे. आपण मी ब्रह्म आहे या ज्ञानातून आधी आलो होतो. अज्ञानात मी कोण आहे, मी कोण आहे मधून गेलो, मी देह आहे. अन्यथा ज्ञानात आता ज्ञानात नाही डायरेक्ट जाता येणार. मी देह मी ब्रह्म नाही. मी देहातून अगोदर मी कोण आहे, मी कोण हा ऐसा करावा विचार. बोले ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा विचार करणं म्हणजे अज्ञानात येणं. देह नव्हे मी हे सर्व. उरला उरे. अगोदर कशात यावं लागतं? अज्ञानात. अज्ञानाला मी कोण, मी कोण, मी कोण, मी कोण. मी कोण इथूनच मी देह फाटा फुटला होता म्हणून मी कोण, इथूनच मी ब्रह्म या ठिकाणावर आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून अज्ञानात अगोदर येणंच आहे आपल्याला, आहे का नाही? अन्यथा ज्ञानातून अज्ञानात अशा प्रकारचं वर्णन केलं. आता याचंही काही वर्णन करून तिसऱ्या पुरुषाचं मात्र माऊलींनी पुढं वर्णन गोड केलेलं आहे. एक तिजा पुरुष आहे पण तो या दोहीचे नाव नसाई माग ओळी गेली ना. जो उद्याला गावेशी खाई दोही ते या अशा प्रकारचा तिजा पुरुष कोण आहे? अन्यथा ज्ञान आणि अज्ञान सोडून तिसरं काय आहे त्याचंही वर्णन आता पुढे येणार आहे. त्याचा विचार उद्याला करूया. कुंडली करू दे.